नमस्कार, मी अरुण केदार, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा सेक्रेटरी आणि खेळाडू आणि मार्गदर्शक या दोन्ही पुरस्कार प्राप्त छत्रपती पुरस्कारार्थी. 29 डिसेंबरचा GR वाचल्यानंतर अतिशय धक्का बसला. महाराष्ट्र शासनाने 7 खेळ वगळले आणि त्यात 7 खेळामध्ये कॅरम हा सुद्धा खेळ आहे. हा शासनाचा निर्णय अतिशय दुर्दैवी आणि खेळाला हानिकारक आहे असं मला वाटतं. विशेषतः कॅरमच्या बाबतीत बोलायचं झालं तर या निर्णयामुळे यंदाचा विश्वविजेता महाराष्ट्राचा संदीप दिवे, विश्व क्रमांक 3 असलेली नीलम घोडके आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजित त्रिपणकर या तीनही खेळाडूंना यंदाच्या वर्षी पुरस्कार मिळेल असं आम्हाला वाटत होतं. ते थेट पुरस्कारासाठी पात्र होते आणि अशा प्रकारच्या निर्णयामुळे त्यांच्या पुरस्कारावरच एक प्रकारे गदा आली आहे. मला असं वाटतं की शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा. घराघरामध्ये फार मोठ्या पद्धतीने आणि मास लेवलवरती खेळला जाणारा कॅरम हा खेळ आहे. कोरोना काळामध्ये या खेळाने सगळ्यांनाच आसरा दिलेला आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन गेली 10-12 वर्ष खूप परिश्रम करून या खेळाला प्रचार आणि प्रसार देण्याच्या हेतूने काम करते आहे. विशेषतः गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट करून मॅचेस संपूर्ण जगापर्यंत कॅरम खेळाडूंच्या दाखवलेल्या आहेत. करोडोमध्ये त्या मॅचेस लोकांनी बघितलेले आहेत. जवळपास 2 लाख हे सबस्क्रायबर महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यूट्यूब चॅनलवरती आहेत. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सगळ्या माध्यमातून महाराष्ट्र कॅरम असोसिएशन लोकांपर्यंत पोचते. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या विरोधात हा निर्णय घेण्यापूर्वी शासनाने एकदा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची संपूर्ण वेबसाईट बघावी, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने केलेले त्याचं कार्य बघावं आणि पुनर्विचार करावा आणि कॅरम या खेळाला त्याचबरोबर अन्य जे 7 खेळ वगळलेले आहेत, पॉवर लिफ्टिंग आहे, अश्वारोहण आहे, त्याच्यानंतर नौकानयन आहे, गोल्फ आहे, बिलियर्ड्स आणि स्नूकर आहे, या सर्व खेळांना त्याचबरोबर शरीर सौष्ठव आहे, या सर्व खेळांना पुन्हा छत्रपती पुरस्कार देऊन गौरवावे आणि पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं असं वातावरण निर्माण करावं, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या सर्व क्रीडा संघटना अतिशय जोमाने काम करतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय कॅरम.